शांतीचा महाकुंभ म्हणजेच शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी सोहळ्याची काल उत्साहात सांगता झाली. आपण पाहत आहेत ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी पारंपरिक दहीहंडी फोडून या उत्सवाची सांगता करण्यात आली. पैठणमधील नाथ मंदिरात 2 महत्त्वाच्या दहीहंड्या फोडण्याची परंपरा आहे. आतील मंदिरातील दहीहंडी नाथांचे वंशज रावसाहेब महाराज गोसावी यांच्या हस्ते परंपरेनुसार फोडण्यात आली. तर बाहेरील डोममधील दहीहंडी आमदार विलासबापू भुमरे यांच्या प्रमुख उपस्थिती नाथ संस्थांच्या वतीने चोथे या सर्वसामान्य वारकऱ्याच्या हस्ते फोडून एक वेगळा आदर्श जपण्यात आला. मुख्याधिकारी डॉक्टर पल्लवी अंभोरे आणि नगराध्यक्षा सौ विद्या कावसानकर, उपनगराध्यक्ष श्री तुषार पाटील व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. टाळ मृदंगाचा गजर आणि भानुदास एकनाथच्या जयघोषाने संपूर्ण पैठण नगरी दुमदुमून गेली होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो वारकऱ्यांनी यावेळी समाधीचे दर्शन घेतले. आणि प्रवचनाने न्हाऊन निघालेल्या या सोहळ्यात भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. दहीहंडी फुटताच गुलालाची उधळण करण्यात आली आणि यंदाच्या नाथषष्ठीची विधिवत सांगता झाली. यावेळी नाथ संस्थांचे पदाधिकारी, विविध दिंड्यांचे प्रमुख आणि हजारो भाविक उपस्थित होते. आपण पाहत आहेत ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज. आज काला नाथषष्ठीची सांगता झालेली आहे आणि संपूर्ण नाथषष्ठी महोत्सव अत्यंत शांततेत, सुरळीतपणे आणि वारकऱ्यांना कुठलाही त्रास न होता पार पडला आहे. याकरता मी माझ्या टीमचं सगळ्यात पहिले अभिनंदन करते. नगर परिषदेचे सगळे कर्मचारी, आमचा स्वच्छता विभाग, पाणी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग आणि आमचे सर्व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, आमचे सगळे नगरसेवक, मान्य आमदार विलासबापू भुमरे या सगळ्यांच्या सहकार्याने आजचा सोहळा हा अत्यंत यशस्वीपणे पार पडला. याकरता मी सगळ्यांचे धन्यवाद करतो. आतली नाथ मंदिरातली काल्याची दहीहंडी ही नाथवंशज यांच्या मार्फत फोडल्या जाते आणि बाहेरची दहीहंडी काल्याची ही सामान्य वारकऱ्याच्या मार्फत फोडली जाते. माननीय खासदार संदीपान पाटील भुमरे आणि आपल्या तालुक्याचे आमदार विलास पाटील भुमरे यांनी गेल्या काही वर्षापासून हा निर्णय घेतला की सर्वसामान्यांसाठी ही काल्याची दहीहंडी बाहेर डोममध्ये असावी, म्हणून ही सामान्य वारकऱ्याच्या हाताने ही दहीहंडी फोडण्यात आली. चोथे म्हणून एक वारकरी होते वयस्कर, त्यांच्या हाताने आजची काल्याची दहीहंडी फोडण्यात आली. पार पडला. माननीय आमदार विलासबापू भुमरे यांच्या उपस्थितीमध्ये हा काला पार पडला. या ठिकाणी सामान्य वारकऱ्याकडून हा काला फोडण्याचं काम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विलासबापू भुमरे यांच्या उपस्थितीमध्ये झालं आहे आणि सर्व वारकऱ्याची व्यवस्था विलासबापू भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद पैठण, नगराध्यक्ष, सर्व सन्माननीय नगरसेवक यांच्या मार्फत झालेले आहे. जसे की तिथे शौचालय असतील, पिण्याचे पाणी असेल, स्वच्छता असेल, या सगळ्या गोष्टींकडे सर्व सन्माननीय नगरसेवकांचे, नगराध्यक्षांनी जातीने लक्ष घालून या ठिकाणी सर्व यात्रेची व्यवस्था केलेली आहे आणि यापुढेही यात्रा याच पद्धतीने, चांगल्या पद्धतीने करण्यात येईल अशी या ठिकाणी नगर परिषद म्हणून मी आपल्याला शब्द देतो. विलासबापू भुमरे प्रतिष्ठानतर्फे पैठण येथे नाथषष्ठी निमित्त भाविकांना सरबत, टरबूज आणि काला वाटप. आपण पाहत आहे ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज. पैठण शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज नाथषष्ठी सोहळ्याचे औचित्य साधून विलासबापू भुमरे प्रतिष्ठानच्या वतीने भाविकांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. पैठण येथील मुख्य अशा छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाविकांना थंडगार सरबत, टरबूज आणि महाप्रसाद काला वाटप करण्यात आले. नाथषष्ठी निमित्त पैठण नगरीत लाखो वारकरी आणि भाविक दाखल झाले होते. कडक उन्हाचा तडाखा लक्षात घेता भाविकांना दिलासा मिळावा या हेतूने विलास भुमरे प्रतिष्ठानने ही सेवा उपलब्ध करून दिली. या उपक्रमाचे भाविकांकडून स्वागत करण्यात आले. या सेवा यशस्वी करण्यासाठी विलासबापू भुमरे प्रतिष्ठानच्या अनेक पदाधिकारी,
कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी शेखर शिंदे, किशोर चौधरी, गोविंद जगताप, राजेश मानधने, गणेश वाघमोडे, काका मोरे, संजय कस्तुरे, राहुल कबाडे, आकाश भुमरे, सुनील हिंगे, भाऊ वरकड, जना मिटकर, ऋषी दहिभाते, प्रवीण निकाजे, ज्ञानेश्वर बेडके, अमोल नरवडे, प्रीतम आडसोड आणि विशाल भुगांचे कार्यकर्ते उपस्थित होते. विलास बापू भुमरे प्रतिष्ठान माननीय आमदार विलास पाटील भुमरे यांच्या नेतृत्वात विलास बापू भुमरे प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे 3 दिवसीय येणाऱ्या भाविकांसाठी आम्ही काही अल्पोपहाराचं वाटप करतो. त्यापैकी पहिल्या दिवशी सरबत आणि पाणी वाटपाचा कार्यक्रम असतो. दुसऱ्या दिवशी फळामध्ये आपण टरबूज वाटतो वारकऱ्यांसाठी आणि तिसऱ्या दिवशी काल्याचं वाटप असतं. छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे ठेवण्याचं कारण हेच दर्शन झाल्यानंतर आणि जिल्ह्या काही काल्याच्या अगोदर निघून जातात त्यांना काला पाणी याची व्यवस्था व्हावी यासाठी माननीय विलास बापू भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली विलास बापू भुमरे प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या 5 वर्षापासून हा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि बापूच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम अखंडितपणे चालू राहील. यामध्ये पहिल्या दिवशी जवळपास 20,000 भाविकांनी सरबताचा लाभ घेतला. दुसऱ्या दिवशी 2 टन टरबुजाचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि आज जवळपास 2 डेगी भरून काल्याचं वाटप करण्यात आलेलं आहे. एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराज.